Hello everyone. In this video, a new point, instrumental method 1. आपण ह्या व्हिडिओमध्ये इन्स्ट्रुमेंटल मेथड 1 हा आपला नवीन पॉइंट शिकणार आहोत. हा जो पॉइंट आहे हा आपला पेपर नंबर 3 एनालिटिकल केमिस्ट्री SYBSc एनालिटिकल केमिस्ट्री युनिट 3 हा तो पॉइंट आहे इन्स्ट्रुमेंटल मेथड 1. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट इन इन्स्ट्रुमेंटल मेथड्स आपण इथे बघणार आहोत, स्टडी करणार आहोत. आता बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण इथे काय बघणार आहोत, तर रिलेशन बिटवीन अनालाइट, स्टिम्युलस अँड मेजरमेंट ऑफ चेंज इन ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज हा पॉइंट इथे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण ब्लॉक डायग्राम बघणार आहोत अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटची. ऍक्च्युअल अनालिटिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे नक्की काय असतं ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण पर्पज बघूया. The purpose of instrumentation in chemical analysis is to procure desired information from the substance being analyzed. आता पर्पज काय अनालिटिकल मेथडचा किंवा इन्स्ट्रुमेंटल मेथडचा, तर इन्स्ट्रुमेंटेशनचा पर्पज एकच आहे की एखादं सॅम्पल आहे त्यामध्ये डिझायर जी आपली प्रॉपर्टी आहे, डिझायर इन्फॉर्मेशन आहे, ही कलेक्ट करणं, त्या सॅम्पल मधनं कलेक्ट करणं आणि त्यापासून त्या सॅम्पलचं अनालिसिस करणं. एवढं सिंपल पर्पज आपल्या इन्स्ट्रुमेंटल मेथडचं आहे. इन्स्ट्रुमेंटेशनचं एवढं सिंपल पर्पजसाठी आपण इन्स्ट्रुमेंटेशन ही मेथड वापरतो. आता थोडं डिटेल मध्ये आपण गेलो इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटल मेथडच्या, तर इन्स्ट्रुमेंटल मेथड कुठे आपण वापरतो आणि का वापरतो. आता ही जी इन्स्ट्रुमेंटल मेथड्स आहेत ह्या ऍडव्हान्स मेथड्स आहेत. पूर्वी ज्या मेथड्स वापरल्या जायच्या त्या वेगळ्या होत्या. ह्या आपण आधीच्या युनिटमध्ये तुम्ही शिकणार आहात. क्लासिकल मेथड म्हणजे काय, तर पारंपरिक मेथड ज्या पूर्वीपासून वापरल्या जात होत्या. आणि त्यानंतर आता आल्या इन्स्ट्रुमेंटल मेथड. आता क्लासिकल मेथड्स का आल्या, म्हणजे क्लासिकल मेथड नंतर इन्स्ट्रुमेंटल मेथड का आल्या, कारण क्लासिकल मेथड्स मध्ये काही आपल्याला डिसएडव्हान्टेजेस, त्याचे ड्रॉबॅक्स आपल्याला बघायला मिळाले. आता क्लासिकल मेथडच्या ड्रॉबॅक्सचं एक उदाहरण आपण बघूया. जर आपण टायट्रीमेट्रिक मेथड ही जी क्लासिकल मेथड आहे ह्याचा जर आपण विचार केला, तर इथे एक टायट्रेशन एरर हा एक एरर येतो, तो ह्या टायट्रीमेट्रिक मेथडचा ड्रॉबॅक आहे. आता हा टायट्रेशन एरर म्हणजे काय, टायट्रेशन मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय असतो, तर इक्विव्हॅलन्स पॉइंट. हा इक्विव्हॅलन्स पॉइंट जिथे रिॲक्शन संपते तो पॉइंट. पण ही जी रिॲक्शन संपते दोन टायट्रंट आणि टायट्रंट ह्या दोन रिएजंट मधली रिॲक्शन संपते हे बघण्यासाठी आपण इंडिकेटरचा वापर करतो. आणि हा इंडिकेटर कलर चेंज केव्हा देतो, जेव्हा एक्स्ट्रा रिएजंट आपण आपल्या सॅम्पल मध्ये ऍड करतो. टायट्रंट एक्स्ट्रा ब्युरेट मधनं आपण आपल्या सॅम्पल मध्ये ऍड करतो 1 ड्रॉप, तेव्हा आपल्याला कलर चेंज बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल ऍसिड बेस टायट्रेशन. ऍसिड समजा HCl आणि NaOH उदाहरण घेतलं तर HCl हे कलरलेस आहे, NaOH सुद्धा कलरलेस आहे, आणि त्यापासून तयार होणारं NaCl हे सुद्धा कलरलेस आहे. प्लस त्याचा जो बाय प्रोडक्ट आहे वॉटर तो सुद्धा कलरलेस आहे. मग एंड पॉइंट आपण कसा बघतो, तर आपण फिनॉप्थेलिन इंडिकेटर ऍड करतो. हा फिनॉप्थेलिन ऍसिडिक मीडियम मध्ये कलरलेस असतो, पण जेव्हा एक बारीक थीम सुद्धा बेसचा त्यामध्ये पडला की तो पिंक कलर देतो. आणि जेव्हा हे ऍसिड बेस टायट्रेशन होतं त्यानंतर ऍक्च्युअल जेव्हा एंड पॉइंट येतो, इक्विव्हॅलन्स पॉइंट येतो, तेव्हा तिन्ही रिएजंट्स आणि प्रॉडक्ट कलरलेस असल्यामुळे आपलं सोल्युशन कलरलेस राहतं. हा फिनॉप्थेलिन न्यूट्रल मीडियामध्ये सुद्धा कलरलेस असतो. तो कलर कधी दाखवतो, जेव्हा एक्सेसिव्ह ड्रॉप बेसचा त्याच्यामध्ये पडतो. त्यामुळे इक्विव्हॅलन्स पॉइंट जेव्हा येतो HCl आणि NaOH चा, तेव्हा फिनॉप्थेलिन हा कलरलेस असतो. आणि जेव्हा एक्स्ट्रा ड्रॉप आपण NaOH चा ऍड करतो, आपलं सोल्युशन बेसिक होतं, तेव्हा हा फिनॉप्थेलिन पिंक कलर दाखवतो. म्हणजे एक एक्स्ट्रा ड्रॉप आपण ऍड करतोय. हा एक्स्ट्रा ड्रॉप म्हणजे काय आहे, तर हा एक एरर आहे. आणि हा जो एरर आहे ह्याला आपण टायट्रीमेट्रिक एरर असं आपण म्हणतो. आता हा ओव्हरकम कसा करायचा, तर त्यासाठी
क्लासिकल मेथडचा आपण वापर करतो. आता हा कसा करायचा, कोणकोणत्या क्लासिकल मेथड आहेत, त्यामध्ये पोटेन्शिओमेट्रिक टायट्रेशन आहे, pH-मेट्रिक टायट्रेशन आहे, हे आपण नेक्स्ट सेमिस्टरला आपण शिकणार आहोत. एक युनिट तुम्हाला आहे इन्स्ट्रुमेंटेशन मेथड 2 मध्ये आपण हे पॉइंट बघणार आहोत. सिमिलरली ग्रॅव्हिमेट्रिक मेथड मध्ये सुद्धा काही इश्यू आहेत. तुम्ही ग्रॅव्हिमेट्रिक मेथड शिकलेले आहात, एक प्रॅक्टिकल सुद्धा केलेलं आहात. तुम्ही सल्फेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढलं होतं युजिंग बेरियम क्लोराईड. आपण एक सॉल्ट तयार केला होता, तो डायजेस्ट केला होता, मग तो फिल्टर केला होता आणि मग वेट घेतलं होतं. आता इथे सुद्धा ग्रॅव्हिमेट्रिक मेथडला बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत. एक म्हणजे प्रेसिपिटेशन होत असताना कधी कधी प्रेसिपिटेशन कम्प्लीट होत नाही, कधी कधी डायजेशन आपलं प्रॉपर होत नाही. भरपूर टीडियस प्रोसिजर आहे ग्रॅव्हिमेट्रिकची. त्यानंतर को प्रेसिपिटेशन, असे काही ड्रॉबॅक्स इथे क्लासिकल मेथड ग्रॅव्हिमेट्रिक मेथडचे आहेत आणि ते सगळे ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटल मेथडचा वापर करतो. आता हे जे इन्स्ट्रुमेंटल मेथड आहे, ह्या इन्स्ट्रुमेंटल मेथड मध्ये जर आपण बघितलं तर एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची तर आपण काय करतो, टू एक्सट्रॅक्ट द डिझायर इन्फॉर्मेशन फ्रॉम द अनालाइट इट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड स्टिम्युलस. आपल्याला काहीतरी स्टिम्युलस पाठवावा लागतो, काहीतरी स्टिम्युलस द्यावा लागतो. द स्टिम्युलस इलिसिट्स अ रिस्पॉन्स फ्रॉम सिस्टीम अंडर स्टडी whose nature and magnitude are governed by fundamental laws of physics and chemistry. आपल्याला काहीतरी स्टिम्युलस इथे द्यावा लागतो. आता हा जो स्टिम्युलस आहे, हा स्टिम्युलस म्हणजे काय असू शकतं, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा थर्मल एनर्जी असेल. काहीतरी स्टिम्युलस आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर या स्टिम्युलस पासून आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स मिळतो, जो फंडामेंटल लॉ ऑफ फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या रिलेटेड गव्हर्न बाय फंडामेंटल लॉ ऑफ फिजिक्स आणि केमिस्ट्री असतो. अँड द इंटरॅक्शन बिटवीन स्टिम्युलस अँड अनालाइट गिव्स राईज टू फेनॉमेना दॅट कंटेन रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. आणि या स्टिम्युलस बरोबर आपल्या सॅम्पलची इंटरॅक्शन होते आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर काहीतरी आपल्याला सिग्नल मिळतो, रिस्पॉन्स मिळतो आणि ह्या रिस्पॉन्सवरनं आपण आपल्या सॅम्पलचं अनालिसिस करतो. आपल्याला डिझायर इन्फॉर्मेशन आपल्याला रिस्पॉन्सवरनं मिळते. फॉर एक्झाम्पल, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा विचार करूया. एखादा सॅम्पल आहे, त्याच्यावर मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पास केली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा स्टिम्युलस आहे, तो मी त्याच्यावर पास केला तर काय होतं, एक तर ते सॅम्पल तो लाईट ऍब्झॉर्ब करतो, किंवा तो रिफ्लेक्ट करतो, किंवा तो स्कॅटर्ड करतो, किंवा तो रिफ्रॅक्ट करतो. आता एवढे फेनॉमिनॉन होतात आणि हे जे फेनॉमिनॉन तिथे बघायला मिळतात, त्या फेनॉमिनॉनवरनं सॅम्पलच्या आणि त्या स्टिम्युलसच्या इंटरॅक्शन वरनं, रिलेशन वरनं आपण आपल्याला हवी असलेली प्रॉपर्टी, ती फिजिकल असेल, केमिकल असेल, त्याचा स्टडी आपण करू शकतो. हे आहे स्टिम्युलस आणि अनालाइट यांच्यामधलं रिलेशन. आणि त्यावरनं आपण चेंजिंग म्हणजे ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आहेत चेंज होणाऱ्या, त्यांची मेजरमेंट यावरनं आपण मिळवू शकतो. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही आता टीवायला शिकणार आहात. तुम्ही झिर्कोनियम नायट्रेट, ॲल्झाईन रेड वापरून वॉटर अनालिसिस करणार आहात, फ्लोराईड कंटेंट वॉटर मधला काढणार आहात. आता फ्लोराईड कंटेंट आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्रिकली काढतो. मग त्यासाठी आपण काय करतो, फ्लोराईड हा कलरलेस आहे, पाण्यामध्ये तो कळत नाही, तो एकदम कमी क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे आपण इतर कन्व्हेन्शनल मेथडने त्याचं अनालिसिस करू शकत नाही. मग आपण इन्स्ट्रुमेंटल मेथडकडे येतो. मग आपण त्यामध्ये झिर्कोनियम नायट्रेट टाकतो, त्यानंतर ॲल्झाईन रेड टाकतो, रिएजंट 1, रिएजंट 2, आणि त्यानंतर 552 नॅनोमीटर म्हणजे विजिबल रिजन मध्ये त्याचं अनालिसिस करतो. आपण इथे स्टिम्युलस म्हणून लाईट पास करतो आणि हा जो लाईट आहे, विजिबल लाईट आहे, त्याचं त्या फ्लोराईड आयनच्या सोल्युशन बरोबर, कलर सोल्युशन बरोबर इंटरॅक्शन होते. फ्लोराईड आयन त्यातला काही लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि उरलेला लाईट रिफ्रॅक्ट करतो. आता हा ऍब्झॉर्ब झालेला लाईट आहे, हा आपण जो ट्रान्समिटेड झालेला लाईट आहे त्याच्यावरून आपण त्याचा स्टडी करतो.
आणि आपल्याला फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या इथे बघायला मिळतं. आता जनरली कॅलिब्रेशन कर्व मेथड जर तुम्ही बघितला असाल तर त्याचा ग्राफ हा पॉझिटिव्ह असतो, पण हे जे इन्स्ट्रुमेंट हे जे प्रॅक्टिकल आहे ह्याचा ग्राफ निगेटिव्ह बघायला मिळतो, कारण इथे हा फ्लोराईड आयन ब्लिचिंग एजंट म्हणून ऍक्ट करतो. त्यामुळे ज्या सोल्युशन मध्ये कमी फ्लोराईड आयन आहे त्या सॅम्पलची इंटेन्सिटी ते जास्त असते, त्याचं रिडिंग आपल्याला जास्त बघायला मिळतं. आणि जसं फ्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं इथे आपल्याला रिडिंग डिक्रीज होताना बघायला मिळतं. आता हे झालं रिलेशन बिटवीन अनालाइट, स्टिम्युलस अँड मेजरमेंट ऑफ चेंज इन ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी. हे आता आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. जेव्हा आपण एक एक पॉइंट ह्यातला पुढचा डिस्कस करू तेव्हा आपण ते बघणार आहोत. आता जर ब्लॉक डायग्राम आपण बघायला गेलो तर ब्लॉक डायग्राम मध्ये काय तर स्टिम्युलस आहे, सिस्टीम अंडर स्टडी आणि रिस्पॉन्स. आपण काय ते स्टिम्युलस पास करतो, सिस्टीम अंडर स्टडी आहे, तिथे इंटरॅक्शन होते आणि मग आपल्याला काय ते रिस्पॉन्स मिळतो आणि त्यापासून आपल्याला डिझायरेबल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला तिथे आपल्याला मिळते. आता हे झालं ऑप्टिकल मेथड. त्यानंतर पुढे आपण इलेक्ट्रो अनालिटिकल मेथड सुद्धा थोड्या बघणार आहोत. म्हणजे मेथड्स ऑफ अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटल मेथड्स, टाइप्स ऑफ अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटल मेथड मध्ये ऑप्टिकल मेथड आपण पुढे बघणारच आहोत. आता जे आपण डिस्कस केलं ते सुद्धा आपण बघणारच आहोत. सोबत आपण इलेक्ट्रोकेमिकल मेथड सुद्धा बघणार आहोत. ते इंटरॅक्शन, स्टिम्युलस आणि अनालाइट मधलं आपण बघणार आहोत आणि थर्मल मेथड सुद्धा आपण बघणार आहोत. आता हे झालं बेसिक बिहाइंड इन्स्ट्रुमेंटल मेथड्स. आता हे आपण जसं आपण पुढे जाऊ तसं आता आपण जे डिस्कस केलं हे तुम्हाला क्लिअर होत जाईल. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.